बंधू मला काही दुसरी याचा अर्थ करून देत. मला असंच 1978-19 या काळात महाविद्यालयामध्ये शिकत असताना संयुक्त महाराष्ट्रात प्रश्नासाठी असे मोर्चे निघाले आणि काळा घोडा आणि त्याचा परिसर तिचे मोर्चे एक प्रकारचा इतिहास निर्माण करणारे हे मोर्चे होते. आणि त्यानंतर आज तुम्ही सगळ्यांनी जी जबरदस्त एकजूट दाखवली त्यातून संयुक्त महाराष्ट्र याची जी चळवळ होती त्याची आठवण होती. आज एक महत्त्वाचा विषय आपण हातात घेतो. आपण स्वतःसाठी काही मागत नाही. आपण एवढंच म्हणतो की लोकशाहीमध्ये संविधानानं जो अधिकार तुम्हा आम्हाला दिला त्याचं जतन करणं याची आज वेळ आली. आपण बघितलं निवडणुका झाल्या आणि त्या निवडणुकीमध्ये विशेषतः विधानसभेच्या निवडणूक जे काही प्रकार झाले त्यामुळं सामान्य माणसात संसदीय लोकशाही यावरचा विश्वास याला धक्का बसला. आज अनेक ठिकाणी लोक अस्वस्थ आहेत. आता या ठिकाणी उत्तमराव जानकर सोलापूर तिथल्या आमदारांनी त्यांचा अनुभव तुम्हाला सगळ्यांच्या समोर सांगितला. त्याचं स्पष्ट होतं की सत्तेचा गैरवापर सातत्यानं केला जातो आणि याला तोंड द्यावं लागेल. राजकीय मतभेद असू शकतात, निवडणुकीमध्ये संघर्ष असू शकतो, पण या सगळ्या गोष्टी विसरून आम्हाला एक व्हावं लागेल आणि या देशाचा मतांचा अधिकार लोकशाहीचा हा अधिकार हा जतन करणं हेच आमचं कर्तव्य आहे. हा दृष्टिकोन ठेवून आपण आज या ठिकाणी निर्धार केला पाहिजे. काही ठिकाणी काही लोकांनी तक्रारी केल्या, काही ठिकाणी सांगण्यात झालं की इथं बनावट आधार कार्ड हे मिळतात. माहिती दिली, कलेक्टरनं सांगितलं सिद्ध करून द्या हे आव्हान आलं. डेमो दाखवला आणि हे दाखवून हा आरोप सिद्ध ज्यांनी केला त्याच्यावर गुन्हा दाखल केला. खोटं जे आहे ते सांगण्याचा सिद्ध करण्याचा प्रयत्न कोणी केला तर त्याच्यावर गुन्हे दाखल होतात. याचा अर्थ हे शासन या सगळ्याला संरक्षण द्यायचं पाठपुरावा करतं आणि त्यामुळं तुमची माझी ही जबाबदारी आहे. काही करा पण
आम्ही हा मतदानाची करून फाडणारी चोरी आहे, ती चोरी आम्ही थांबवणार. आज या ठिकाणी इथून जाताना आपल्याला आज निकाल घ्यायचा आहे. आम्ही अनेक पक्षात आहोत, विचारधारा वेगळी आहे, कधी मतभेदी असतात, पण आज देशाची संसदीय लोकशाही ही शिकवायची असते, मताचा अधिकार हा शिकवायचा असते, तर तुम्हाला मला एक व्हावं लागेल. मी तुम्हाला खात्री देतो. आज व्यासपीठावर असलेले सगळे नेते आणि सरकारी या सगळ्यांच्या वतीनं आम्ही असा निकाल घेतला. काय पर्यंतची किंमत देऊ, पण ही चोरी थांबवू आणि या देशाची लोकशाही टिकेल कशी याची खबरदारी घेऊ, एवढंच या ठिकाणी सांगतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. शांत राहा जरा. आपल्याला ही ऐतिहासिक बोलतो मी, जाऊ दे.